8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी लागणारे सूत्रसंचालन लिहून घेऊ शकता। प्रस्तावना पाहूया। सुप्रभात आणि सन्माननीय उपस्थित मान्यवर, आदरणीय शिक्षक वृंद आणि प्रिय भगिनींनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या दिनानिमित्त येथे एकत्र आलो आहोत। जागतिक महिला दिन। महिला हा केवळ शब्द नाही, तर तो प्रेम, ताकद, सहनशीलता आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा मूर्तिमंत आविष्कार आहे। आजचा दिवस हा महिलांच्या संघर्षांना, यशोगाथांना, त्यांच्या योगदानाला आणि सामाजिक सशक्तीकरणाला समर्पित आहे। चला तर या प्रेरणादायी दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया। मी आमच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करावी। दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना होणार। स्त्री शक्तीचा गौरव करणारे गीत प्रस्तुतीकरण होऊ शकते। मुख्य पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून द्यायचा आहे। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे। आजच्या या विशेष दिवशी आमच्या सोबत उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे। मुख्य पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी करून द्यायचा आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे। स्त्री शक्तीचा गौरव, विशेष भाषण, मनोगत, महिला सबलीकरण हा केवळ शब्द नसून तो एक चळवळ आहे असे विश्लेषण करून सर्व सांगायचं आहे। त्यानंतर या संदर्भात आम्ही आमच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी महिला सबलीकरण आणि त्यांच्या महत्त्वावर आपले विचार मांडावेत। मुख्य पाहुण्यांना भाषण करू द्यायचं आहे, त्यांचे प्रेरणा व्यक्तींचे मनोगत या ठिकाणी घ्यायचं आहे। सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कविता, नाटिका, महिला दिनानिमित्त काही विशेष सादरीकरण आयोजित केले असतील तर त्या ठिकाणी करायचं आहे। चला आपल्या महिलांच्या कलेचा आनंद घेऊया। विद्यार्थ्यांनी किंवा महिला गटांनी गायन, नृत्य, नाटिका, कविता सादर करायचे आहेत। प्रेरणादायी महिलांचा सत्कार या ठिकाणी आपण घ्यायचा आहे। आपल्या समाजात काही महिला अशा आहेत ज्या आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि कार्यक्षमतेने समाजात वेगळं स्थान निर्माण करत आहेत। अशाच काही महिलांचा आज आपण या ठिकाणी गौरव करणार आहोत। मग सन्मानित महिलांची नावे जाहीर करायची आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे आणि काही विशेष स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण करायचं आहे। महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। आता त्या विजेत्यांचा गौरव करण्याची वेळ आली आहे। मग स्पर्धा विजेत्यांची नावं घोषित करायची आहेत, त्यांना या ठिकाणी बक्षीस प्रदान करायची आहेत। शेवटी आभार प्रदर्शन। आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे योगदान लाभले, यासाठी मी आयोजक, सहभागी आणि उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आपण या दिवसाचा आनंद, उत्साह पुढेही साजरा करत राहूया आणि स्त्री शक्तीला सलाम करूया। एकटी स्त्री शक्ती असते, पण एकत्र आल्यास त्या परिवर्तन घडवतात। एवढे बोलून धन्यवाद घ्यायचा आहे। जय हिंद, जय भारत लिहून घेऊ शकता। चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, भाषणे पाहण्यासाठी, सूत्रसंचालन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।